तुला शिकवीन चांगल्या धडा 16 मेच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अक्षरा म्हणते बायकांचा गैरसमज झालाय, हे मला मान्य आहे, पण सरगम मॅडम सांगू शकत होत्या ना खरं काय आहे. लगेच भुवनेश्वरी म्हणते अहो त्यांना संधीच मिळाली नाही ना. तुम्हीही नाही बोललात मॅडम. आली का तुमची गाडी आमच्यावर. आता काय करणार तुम्ही? आमचा हात धरून आम्हाला बाहेर काढणार का? काढा काढा, बाहेर काढा. तुम्हाला हे घर रिकामच करायचं आहे ना. हे सगळं कसं झालं, का झालं याचा विचार न करता तुम्ही लगेच आरोप करत सुटणार का? त्या बायकांना वाटलं चांगल्या घरची दिसते, ह्या घरची सून असेल म्हणून त्यांचा गैरसमज झाला. म्हणून तुम्ही एवढा आकांत तांडव करायचा, ही काय पद्धत आहे का? आणि ऐका, अधिपतीला जे सांगायचं ते तुम्ही सांगा. त्यांचं गाणं तुम्ही बंद पाडलं म्हणून त्याला जबाबदार तुम्ही आहे. आजी चारू अन्सरासाठी चहा घेऊन येते. चारू अन्सर म्हणतात आई काय आरडाओरड चालू आहे. लगेच आई म्हणते आवाज ओळखला नाही होय तुम्ही? नाही, मी फक्त आरडाओरड्याचा आवाज ऐकला. अहो आज तुमच्या सूनबाईने हद्दच केली बघा. लगेच चारू अन्सर म्हणतात म्हणजे अक्षराने काय केले? ज्या बाहेरच्या बायका आल्या होत्या ना त्यांच्यासमोर सरगमला नाही नाही ते अनेक काही बोलली. पण असं का बोलेल ती? काहीतरी कारण झालं असेल ना. उगाच कशाला बोलेल ती? काय नाही, जरा गैरसमज झाला, पण त्यांना समजून सांगायचं ना. भांडायचं कशा पायी? आई कसला गैरसमज, कोणाचा झाला, काय आहे ते मला नीट सांगता का तुम्ही? ती सरगम आहे ना. त्या बायका तिला सोनबाई म्हणून समजल्या. काय? सरगम तेथे होती. त्या बायांना वाटले ही सुनबाई आहे म्हणून तिची चुकून ओटी भरली. अहो त्यावरून सुनबाई इतकी बोलली की बस. त्या सरगमला तर हाकलूनच दिलं बघा तुम्ही. आणि अक्षराने सरगमला हाकलून दिलं परत? हो, सगळ्यांनी देखत. आता ती परत येणार नाही. अरे देवा, एक विसरलेच मी. भूमीशी बोलायला पाहिजे. तिचं काय झाले ते मी बघते. मी आलेच. इकडे अक्षरा देवीचं दर्शन घेते आणि म्हणते काय झालं मला? का असं वागते मी? का एवढं हायफर होते मी? तुला माहिती आहे ना मी नाही आहे अशी. एवढी चिडचिड होत नाही माझी. मग मी आज असं का वागले? त्या बायकांना किती वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्याने. मी बोलून झाल्यावर माझे मलाच प्रश्न पडले. आता कसं सावरू मी स्वतःला? इकडे अधिपती भुवनेश्वरीच्या खोलीत येतो आणि म्हणतो काय हो, मगापासून तुम्ही खोलीच्या बाहेर आला, काही झालं का? लगेच भुवनेश्वरी म्हणते काहीही ठीक नाही. काय झालं ते सांगताल की नाही? आज म्हणजे कहरच केला सुनबाईंनी. काय झालं? आज घरात सणवार, बायका आल्या होत्या, हळदी कुंकू होतं. वाटेल तसं बोलल्या त्या त्यांना. हे असलं वागणं शोभतं का त्यांना? नाही म्हणजे का बोलल्या त्या त्यांना? झालं काय? काहीतरी झालं असेल ना. हा म्हणजे त्यांचा गैरसमज झाला होता म्हणून काय त्यांनी एवढं बोलायचं का? काय गैरसमज झाला होता? अहो आज अक्षय तृतीया, आपल्याकडं हळदी कुंकू होतं, बायकांना घरी बोलवलं होतं, साड्या वाटप केली होती दरवर्षीप्रमाणे. होय, दरवर्षी असतंच की. झालं असं की त्या बायकांचाच गैरसमज झाला. त्या सरगमलाच या घरची सुनबाई समजल्या. घरी बायका येणार होत्या म्हणून मी म्हटलं त्यांना तुम्ही थांबा, जेवून जा. असं कसं पाठवणार त्यांना? हा, ते बरोबर आहे. तर सरगमला बघून त्या बायकांना वाटलं त्या या घरच्या सुनबाई आहेत. आम्ही तिकडंच होतो पण आम्हाला बोलण्याचा चान्सच दिला नाही त्यांनी. आम्ही त्यांना थांबवायला गेलो तर त्यांना असं वाटलं की आम्ही त्यांना ओटी भरून देणार नाही. त्यांनी आम्हाला शांत केलं आणि ओटी भरू लागल्या. परत काही बोलणार तर इतक्याच सुनबाई तेथे आल्या आणि काय बोलल्या, फाड फाड फाड. म्हणजे एका शिक्षिकेला शोभणार नाही असं बोलल्या. नाही म्हणलं तर त्या या घरच्या सुनबाई आहे, ह्या घरची इज्जत राखली पाहिजे की नाही त्यांनी. एवढा कसा राग धरायचा एवढंसुद्धा कळत नाही का त्यांना? म्हणजे एवढं बोलल्या मास्तरींबाई. तुम्ही जर बघायला असते तर तुम्हाला वेगळंच रूप दिसलं असतं तुमच्या बायकोचं. अहो त्या सरगमला यांनी हाताला धरून बाहेर काढलं, जणू काही त्यांची चूक होती. आता गैरसमज त्या बायकांनी करून घेतला होता. तो गैरसमज दूर करायचा का चिडायचं, रागवायचं? नाही, असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी. तुम्हाला एवढं वाटलं म्हणजे जरा अवघडच झालं. अधिपती आम्हाला लई वाईट वाटलं. आता
त्या सरगम परत येणार नाही आणि त्या बायकांना परत बोलावण्याची काही सोय नाही. आणि चर्चा काय होणार? घरी पाहुण्यांना बोलून त्यांचा अपमान केल्यावानी झालं की नाही? आईसाहेब, मला जरा विचकटून सांगता का? काय विचकटून सांगायचं आणि तुम्हाला? बरं ठीक आहे, सांगतो. जरा गारवाणी ऐका. भुवनेश्वरी अधिपतीला सर्व कहाणी समजावून सांगते. इकडे बाहेर त्या सर्व बायांची चर्चा चालू असते. पहिल्यांदा मालकीनबाईंनी बोलवलं आणि घरी आपला अपमान केला. त्यातील एक जण म्हणते, आपलं बी जरा चुकलंय. आपण त्यांना असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं. कसं वाटलं असेल त्यांच्या मनाला. लगेच अक्षरा तेथे पळत येते आणि म्हणते, ताई, मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. मी तुमचा अपमान केला. तुमची काहीही चूक नव्हती. खरंच मनापासून सॉरी. मला माफ करा. अगं पोरी, तू जे बोलली ते बरोबर आहे. आमचंसुद्धा चुकलंच ना. कुठल्या दुसऱ्या बी बायकोला आपल्या नवऱ्याची दुसरी बायको समजत असेल तर राग येणं साहजिकच आहे की नाही? लय भाग्यवान आहेत अधिपती. तुझ्यासारखी प्रेम करणारी बायको मिळाली त्यांना. एवढा राग आला होता तुला. एवढा राग प्रेम असल्याशिवाय येतो का? लाईव्ह प्रेम असणार आहे तुझं तुझ्या नवऱ्यावर, आहे का नाही? नाही. खरं तर आम्ही मित्रमैत्रिणीप्रमाणे आहोत एकमेकांना. नवरा बायकोपेक्षा. अगं काय तू खुळी आहे का काय? बायको आहे ना त्यांची. मित्रमैत्रीण काय म्हणते? खुळी आहे का काय? तशीच वागती का काय त्यांच्याशी? असंच जर वागत राहिली तर आजचा जाईन नवरा तुझ्या. म्हणते मित्रमैत्रीण आणि वागते नवरा बायकोसारखी प्रेम असल्यावानी. तुझं तुला तरी कळतंय का काय चाललंय ते? अधिपती पण तेच समजत असतील. त्यांचा हा गैरसमज लवकरात लवकर दूर कर तू. ते अधिपती समजत असतील ना फ्रेंडशिप वगैरे, पण लवकर सांगून टाका त्यांना तुमच्या मनात काय आहे ते. नाही तर आम्हाला पुढच्या वर्षी दुसरीच कोणाची ओटी भरावी लागेल. तुला जर वाटत असेल त्यांचं त्यांना कळेल तर असं नसतंय. पुरुषाची जात आहे ती. सर्व काही त्यांना विस्कटून सांगावं लागतंय. ते फ्रेंडशिपचं नाटक आता बाद झालं. तुझ्या मनात काय आहे ते जाऊन सांग त्यांना तू. मी निघते. सॉरी हां, खरंच सॉरी. मला माफ करा. मावशी, काय बाई मी बोलले. सुनबाई किती चांगल्या आहे. हो ना. त्या बायका बोलत होत्या. खरंच तसं झालंय का माझं? सगळेच तसे म्हणू राहिले. आई तसे म्हणाले, बाबा तसे म्हणाले, आता या बायाही तसं म्हणू राहिल्या. खरंच तसं झालंय. इकडे अधिपती म्हणतो, हे खरंच विश्वास ठेवायला अवघड आहे. असं वागल्या का मास्तरींबाई? आम्ही काही मनाचं सांगत नाही. आम्ही काय खोटं बोलतो का? लगेच अधिपती म्हणतो, नाही नाही, तुम्ही काय खोटं बोलणार नाही. आम्हाला याची खात्री आहे. जे काही घडलं ते इतकं पटकन घडलं की आम्हाला सांभाळून घेण्याची वेळच मिळाली नाही. त्या आम्हाला म्हणाल्या, काय तुमच्या या सुनबाई त्यांना जरा समजून सांगा. ही काय पद्धत आहे का वागण्याची? अधिपती मास्तरीबाईच्या नादात दंग होतो. इकडं भुवनेश्वरी अधिपती अधिपती करत असते. अधिपती, आम्ही तुम्हाला एवढं सारं सांगतो, तुम्हाला काय गंमत वाटते काय? अधिपती म्हणतो, नाही नाही. मग हसताय काय? हसतो? नाही नाही, तसं नाही. बोलतो मी मास्तरीबाई संग, तुम्ही काय लोड घेऊ नका. इकडे अक्षरा चंद्रन सरांकडे येते आणि ते म्हणते, सॉरी म्हटल्या त्या बायका. बरं झालं. मला नाही वाटत ती परत येईल सरगम म्हणून. जो प्रॉब्लेम होता तो मी बाहेर काढला. एका अर्थी बरंच झालं ते. बाबा, मला नको आहे त्या या घरात. अक्षरा, अधिपतीचं गाणं, त्याचं काय होणार आहे? आपण दुसऱ्या शिक्षिका बघू. मी बोलते मॅडमशी आणि भुवनेश्वरीला ती चालणार आहे. ती सरगम तिने आणली होती. आपण दुसरी शिक्षिका बघूया. पण मला सरगम नको हे. उलट तुम्ही असा विचार करा, जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला. अक्षरा, तू एवढी का चिडलीस? बाबा, मी चिडू बी नको. अहो, त्या बायका तुमच्या सोन्याची ओटी भरायची तर त्या सरगमची ओटी भरत होत्या. मग मी चिडायचं नाही का? हे चुकीचं आहे बाबा. मला नाही पटलं. मी सुरुवातीपासूनच सांगत होते. मला त्यांची लक्षणं बरोबर वाटत नाही आहे, म्हणून मी चिडली. तुम्ही हसता का बाबा प्रत्येक वेळी? चारुहंस म्हणतात, बाळा, मी काहीतरी विचार मनात आला म्हणून मी असतो. मुळात विचार करतो यावर. कसला विचार करताय बाबा तुम्ही? ज्या त्यावेळी योग्य शब्दात आपल्या भावना मांडणं योग्य आहे, याला महत्त्व आहे. तुम्ही कशाबद्दल बोलताय ते मला कळत नाही. अक्षरा, अधिपतीबद्दल तुझ्या मनात जे चाललंय ना, मी त्याबद्दल बोलतोय. बाळा, तू जोपर्यंत हे अधिपतीशी बोलणार नाही तोपर्यंत त्याला हे कळणार नाही. तू जे हे अधिपतीला ज्या दिवशी बोलशील ते अख्ख्या जगाला कळेल. अक्षरा, मी तुला स्पष्टच सांगतो, तू अधिपतीच्या प्रेमात पडली आणि त्यात वावगं काय आहे?
बायको नवऱ्याच्या प्रेमात पडणारच. चांगलं आहे. फक्त अक्षरा, तू हे अधिपतीशी स्पष्ट बोल, सांगून टाक त्याला. म्हणजे आता तुला जे त्रास होत आहेत ते पुढे काही होणार नाही. कळतंय ना तुला? हो. बाबा म्हणतात ते खरं आहे का? तसं असेल तर मी त्यांच्यासंग बोलणार कसं? कोणत्या शब्दात बोलणार? इकडे सरगम भुवनेश्वरी मॅडमला फोन लावते. पण भुवनेश्वरी मॅडम सरगमला सर्व समजून सांगते, काय करायचं काय नाही ते. आता बघा आम्ही काय करतो ते. इकडे अक्षरा अधिपतीची वाट बघत असते आपल्या खोलीमध्ये. लगेच अधिपती तेथे येतो आणि अक्षरा म्हणते, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अधिपती म्हणतो, आम्ही आत्ता चालू, थोडा दम खाऊन देता की नाही? सॉरी, दम खाऊ म्हटलं, नंतर बोलू असं नाही म्हटलं. हो चालेल, खाल्ला दम, बोला आता. अक्षरा म्हणते, खरं तर काय झालं, माझं खूप चुकलं. त्या बायका आल्या होत्या, त्यांना मी नाही ते बोलले. सरगम मॅडमला आकलून दिलं. खरंच सॉरी. काय सांगू राहिल्या? तुम्हाला माहिती होतं का आधी? नाही, माझ्या थोडं कानावर आलं आहे मॅटर. मला एक कळलं नाही, तुम्ही असं का केलं बरं? का केलं बरं म्हणजे? त्या सगळ्या बायका सरगम मॅडमची ओटी भरत होत्या म्हणून. मला नाही आवडलं ते, म्हणून बोलले मी. एवढाच मुद्दा होता होय? बरं, तेवढा गैरसमज झाला तुमचा. पण एवढाच जर मुद्दा होता तर कशाला छेडला तुम्ही? इकडे भुवनेश्वरी सरगमला सर्व सांगत असते, तुम्ही फक्त ते काम करायचं जे मी तुम्हाला सांगितलं ते. उलट आता तर तुम्ही जास्त जोमाने कामाला लागलं पाहिजे. नाही हो, आता मी कसं येऊ तुमच्या घरी परत? आणि अधिपतीला गाणं कसं शिकू? आणि त्या काय मला परत घरी येऊन देणार आहे का? हाताला धरून घराबाहेर काढलं, असू द्या की. मग काय झालं? हे घर अजून आमच्या ताब्यात आहे आणि या घरात तुम्हाला आम्ही आणलंय. त्यांना तुम्हाला घराबाहेर काढण्याचा काही अधिकार नाही. तुम्हाला सर्व जमवावं लागेल आणि आम्ही आहोत ना तुम्हाला बाकीचं सगळं सांभाळून घ्यायला. तुम्ही उगं टेन्शन घेऊ नका. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.